रायपूर ग्रामपंचायतीतील गंभीर प्रशासनिक ढिसाळपणाचा प्रकार समोर आलाय। दिनांक 15/11/2025 रोजी बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान गेल्या महिन्याभरापासून नियमित ग्रामसेवक हजर नसल्यामुळे रायपूर ग्रामपंचायतीचं संपूर्ण कामकाज ठप्प झाले असून या विरोधात शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत। जन्म मृत्यू नोंदणी, विविध दाखले, कर आकारणी, घरकुल योजना, जल पुरवठा, शौचालय योजना तसेच विकास कामांच्या अनेक फायली प्रलंबित राहिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। कामासाठी वारंवार पंचायत कार्यालयात फेऱ्या मारूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। प्रशासनाकडून तात्पुरते ग्रामसेवक पाठवले जात असले तरी ते गावात वास्तव्यास नसल्यामुळे कामं मार्गी लागत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्यामुळे तात्पुरता ग्रामसेवक नको, गणेश पायेघड यांनाच कायम करा अशी ठाम मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे। साहेब 2 महिने म्हणून लोकांना घर तोडून ठेवले, 2 महिने म्हणून घर तोडून ठेवले, लोक हिवाते आणि पैसे पैसे नाही पडले। साहेब 1 महिना म्हणतो इथं नाही आले ते 2 मिनिटं ग्रामसेवक आहे तर मला जेव्हापासून तुम्ही ग्रामसेवक दिला तिचा रिकॉर्ड दाखवा, ग्रामपंचायतला हजर आहे ते दाखवा। तुम्ही दिलं ना ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक हो मानकेंद्र दिलंय का कोणी दिला असेल, पण तो आतापर्यंत इथं आहे का, किती वेळा आलेला आहे त्यांचं इथं सीसीटीव्ही रिकॉर्ड आहे। मानकरेच होता ना। बुलढाणा शहराजवळील भादोला गावाजवळ सुरू असलेल्या 3 दिवसीय तबलिगी इस्तेमाला 5 जिल्ह्यातील लाखो भाविकांची उपस्थिती लाभली असून बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सामूहिक दुआनं या भव्य धार्मिक मेळाव्याचा शांततेत समारोप झाला आहे। 13 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या तबलिगी इस्तेमामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। गेल्या 1.5 महिन्यापासून जवळपास 100 एकर शेत जमिनीवर या इस्तेमाच्या आयोजनाची तयारी करण्यात आली होती। विशेष म्हणजे हजारो मुस्लिम युवकांनी स्वेच्छेने मोफत सेवा देत आयोजन यशस्वी करण्यासाठी योगदान दिले। 3 दिवस चाललेल्या या इस्तेमामध्ये माणुसकी, आपसी बंधुता, सदाचार आणि पवित्र कुराणातील उपदेशांवर मौलवी व उलमांनी मार्गदर्शन केले। 5 वेळच्या नमाज पठणासह संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि शिस्त पाळण्यात आली। सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सामूहिक दुआनं इस्तेमाचा समारोप झाला। लाखोंच्या संख्येनं भाविक येऊनही बुलढाणा खामगाव मार्गावर कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आयोजक, मुस्लिम युवक आणि पोलीस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे शांततेत पार पडला। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, शहर ठाणेदार रवी राठोड, ग्रामीण ठाणेदार गजानन कांबळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक काकवी पुरे, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक अनिल भुसारी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त राखला। या किसी में बात भी शिकायत के बाद भी हड्डी का कैंसर रिजल्ट है, जोड़ों का कैंसर रिजल्ट है और काफी यहाँ कॉर्नर थोड़ी बची है मेरे पास, बच्चों का दर्द है, घुटनों का दर्द है, जोड़ों का दर्द है, सांसों का दर्द है। ये उसी वक्त काबू में आएगा जब आप बैठे रहेंगे। और एक बात और सुन लें कि 12:23 पर जवाल खत्म हो रहा, इंशाअल्लाह 12:30 बजे यहाँ अजान भी होगी। इनकी मदद करो, ये जब कहेंगे उसके बाद ही आप यहाँ से जाना। अल्लाह तमाम हजरात की कुर्बानियों को कबूल फरमाए, अल्लाह आसानी का मामला फरमाए। कुछ अहबाब जिक्र ये चल अपने जोन में कहरा मानो कौन कहरा कौन कहीं नहीं।